नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज खूप साऱ्या लोकांचा मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज भरायचा, पण त्यांना माहीत नाही की अर्ज कुठं भरायचा, कुठे जमा करायचा, कसा भरायचा आणि कोणाकडे जमा करायचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अर्ज भरून आपल्याला कोणाकडे जमा करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहोत की अर्ज कसा भरायचा, कोणती माहिती कुठे भरायची, अर्ज तुम्हाला कुठे भेटेल, अर्जासोबत जोडले लागले घोषणापत्र, वैद्यकीय सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जातील. व्हिडिओ सर्वांनी एंडपर्यंत पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व लोकांना आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ पोहोचला जाईल. तर सर्वात प्रथम हा बघा, अशा प्रकारे हा मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज आपल्यासमोर पाहावयास मिळेल. तर अर्ज करण्यासाठी अर्ज पात्रता काय आहे? आपलं वय 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण असणं सर्वात महत्त्वाची अर्ज पात्रता ही आहे की आपलं वर्ष 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण पाहिजे. अर्ज कसा भरायचा ते आपण तपशीलमध्ये पाहूया. तर या ठिकाणी बघा अर्जदाराची तपशील. त्यातून पहिल्या ह्याच्यात आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव, इथे संपूर्ण नाव लिहायचे आहे आपल्याला. त्याचबरोबर अर्जाचा मोबाईल नंबर, इथं दुसऱ्या कॉलममध्ये मोबाईल नंबर लिहायचा आहे आपल्याला. तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला अर्जदाराचा पूर्ण पत्ता, त्याचप्रमाणे चौथ्या कॉलममध्ये आपल्याला अर्जदाराच्या आधार कार्डचा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचप्रमाणे पाचव्या ह्याच्यामध्ये अर्जदाराचे मतदान कार्ड असल्यास जोडवायचे आहे. मतदान कार्ड असल्यास त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नंबर टाकायचा आहे. सहाव्या कॉलममध्ये आपल्याला अर्जदाराच्या जन्मतारीख, शाळा सोडलेला दाखला, या ठिकाणी जन्मतारीख व शाळा सोडलेला दाखला ची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यावायची आहे. तर सातव्या कॉलममध्ये आपण पाहू शकता वय 31/12/2023 पर्यंत जे आहे ते किती आपल्या 65 बसले असले पाहिजे, हे आपल्याला सातव्या कॉलममध्ये पाहावयास मिळेल. ते आपल्याला द्यायचं आहे किती आपले तुमचे वय ते. शिक्षण या ठिकाणी नमूद करायचे आहे 8व्या कॉलममध्ये. 9व्या कॉलममध्ये आपली जात प्रवर्ग नमूद करायचा आहे. त्या प्रकारे 10व्या कॉलममध्ये आपली नोकरी व्यवसाय कोणता आहे तो नमूद करायचा आहे. 11व्या कॉलममध्ये आपण उत्पन्नाचा आपल्याला रहिवासी उत्पन्नाचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र येतं. या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहोत कशा प्रकारे स्वयंघोषणापत्र जे आहे या ठिकाणी आपल्याला द्यावयाचे आहे. तर 12व्या कॉलममध्ये अर्जदार दारिद्र्यरेषेखाली असल्यास BPL कार्ड क्रमांक सहित इथं ते BPL कार्ड वगैरे आपल्याला 12व्या कॉलममध्ये लिहायचं आहे. 13व्या कॉलममध्ये दिव्यांग प्रकार असल्यास कोणत्या प्रकारात दिव्यांग आहे, दिव्यांगाची टक्केवारी 14व्या कॉलममध्ये आपल्याला द्यायची आहे. मराठीत आहे अर्ज सोप्या पद्धतीने सांगत आहे, लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित अर्ज भरा. शेवटने आपण कुठे जमा करायचा, कोणापाशी द्यायचा हे पण माहिती घेणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर 15वा कॉलम आहे, त्यामध्ये पाहतोय आपण 15वा कॉलम पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन असल्यास पुरावा. जर तुम्हाला पेन्शन भेटत असेल त्याचे इथं तुम्ही 15व्या कॉलममध्ये माहिती द्यायची आहे. उपकरणे, तर तुम्हाला काय उपकरणाची मागणी करण्यात येत आहे त्याविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून माहिती घेणार आहे. तर ह्यामध्ये आपण चष्मा, श्रवणयंत्र, टायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, हे सर्व उपकरणं, कमोड, खुर्ची, हे सर्व उपकरणासाठी तुम्हाला अर्ज करता येतो सेपरेटली. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 17व्या कॉलममध्ये मागणी केलेल्या साहित्य किंमत रुपये, मागणी केलेल्या साहित्याची किंमत रुपये आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. तर उपकरणे खरेदी केलेली असल्यास तसेच मान्य मनस्वस्थ केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी प्रमाणपत्र जोडावे. जर तुम्ही कोणत्या प्रशिक्षण क्षेत्रात संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे तिथं ते सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला जोडवायचे आहे. ती मागील 3 वर्ष लाभ घेतलेला नसल्याचे घोषणापत्र, तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचे मागील 3 वर्षात लाभ न घेतल्याचं घोषणापत्र तेही आपल्याकडे अवेलेबल आहे, ते पण आपल्याला भेटून जाईल. ते कसे भेटायचे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बँकेचे पूर्ण पासबुक जोडायचं आहे, बँकेचे नाव आणि बँकेचे पासबुक जोडवायचे आहे. तर या ठिकाणी बँकेचे नाव लिहायचे, पासबुक आपल्याला तिथं प्रिंट झेरॉक्स मी सांगत आहे त्याची सर्वांची झेरॉक्स या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे. लक्षात ठेवा, बँक खाते क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे, FC कोड या ठिकाणी लिहायचा आहे. एवढाच अर्ज आपल्याला भरायचा आहे. पाहून घ्या, एकूण
22 मुद्दे आहेत या ठिकाणी. 22 मुद्दे आपल्याला टोटल भरायचे आहेत. जे आहेत ते आपण लिहायचे नाहीत त्या ठिकाणी कॉलम सोडला तरी चालेल. या ठिकाणी दिनांक टाकायचे, आपले ठिकाण टाकायचे, अर्धराची स्वाक्षरी किंवा स्तंभ या ठिकाणी अंगठा आपला या ठिकाणी द्यायचा आहे. तर हे पहा मुख्यमंत्री वयश्री योजनेचे घोषणापत्र आपण या ठिकाणी नाव वगैरे, राहणार पत्ता, व्यवसाय वगैरे, तालुका, जिल्हा हे सर्व हे करून आपण हे व्यवसाय घोषणापत्र द्यायचे आहे. त्यानंतर व्यवसायात ते दुसरं घोषणापत्र हे तुम्हाला माहिती असेल, दुसरं एक ह्या ठिकाणी टाकावं तुम्हाला. मागील 3 वर्षात लाभ न घेतलेलं घोषणापत्र. हे पहिले एक, दुसरे एक घोषणापत्र जे आपण जोडणार आहे, दुसरे एक, असे 2 घोषणापत्र आपल्याला जोडवायचे आहे. तर हे पहिलं घोषणापत्र झाले. घोषणापत्र सेम असते, नाव वगैरे आपली माहिती पूर्ण भरायची, सिग्नेचर करायची किंवा अंगठा लावायचा, नाव लिहायचं खाली आणि आपलं डेट ठिकाण टाकून जमा करून टाकायचं. म्हणजे झेरॉक्स काढायचे, ते कुठं जमा करायचे ते पुढं सांगणारच आपण. तर हे 2 घोषणापत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र. वैद्यकीय अधिकाऱ्याची म्हणजे कोणाची सही घ्यायची, इथं पण खूप लोकांचे खूप कन्फ्युजन होतं की माहिती नसतं की वैद्यकीय अधिकाऱ्याची शिक्का सही पाहिजे. या ठिकाणी बाबा स्पष्ट दिले आहे, वैद्यकीय अधिकाऱ्याची शिक्का व सही पाहिजे. तर कोणाचा सही शिक्का घ्यायचा, आपल्या नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं, त्यांचा सही शिक्का देतात ते. तर कोणत्याही दुसऱ्या दवाखान्यात जाऊ नका, ते देण्यासाठी पैसे घेतील तुमच्याकडून. तर सर्व सोपं उपाय आपल्या शेजारील सरकारी दवाखान्यामध्ये जायचं, शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये जायचं, तिथं तुम्हाला सही शिक्का भेटून जाईल. हा फॉर्म भरून घेऊन जायचा आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला सही शिक्का भेटेल. तर जोडवायची कागदपत्र हे पण आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, बँक आधार लिंक, शाळा सोडलेला दाखला, महाराष्ट्र राज्य रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, घोषणापत्र. ते घोषणापत्र ते एक 2 घोषणापत्र कशाचे हे लक्षात ठेवा. एक रहिवासी घोषणापत्र आणि एक वार्षिक उत्पन्न घोषणापत्र. वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखापर्यंत मर्यादा आहे. रेशन कार्ड, लाईट बिल, फोटो एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागतात. हे सर्वच लागतील असे नाही, काही डॉक्युमेंट नसली तरी चालतील यातली. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरून जमा कुठं करायचा आहे. तर जमा आपल्या ग्रामपंचायतमध्ये केला तरी चालेल किंवा आपल्या नजीकच्या समाज कल्याण विभागात जमा फॉर्म केला तरी चालेल. खूप सारे ग्रामसेवक काम घेत नाहीत. तर त्यांना सांगा की फॉर्म तुमच्याकडे जमा करायचा. तर आपल्याला पूर्ण प्रकारे फॉर्म भरून आपल्या ग्रामसेवककडे किंवा समाज कल्याण विभागाकडे जमा करायचं आहे. ते हे फॉर्म कुठे भेटणार, फॉर्म आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. नाहीतर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपवर एकदा हाय करून पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअपला एकदा हाय म्हणून पाठवा. आपल्याला फॉर्म व्हॉट्सअपवर 3 फॉर्म भेटून जातील. कुणाकडे जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. फॉर्म आपल्याला व्हॉट्सअपला हाय करा, भेटून जातील. डिस्क्रिप्शनमध्ये नाही सापडले तरी व्हॉट्सअपला हाय करा, आपल्याला फॉर्म भेटून जातील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून काही माहिती हवी असेल याबद्दल तरी नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओला जाता जाता नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.